गमधनी साध सधप मपग देवकी नंदना मग पमधनी रसनी सरसा मनमोहरा गमधनी साध सधप मपग देवकी नंदना राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरे कृष्ण हरे राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरे कृष्ण हरे राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आवतये विषया भजना आवतये विषया भजना तुझी दया घना तुझी दया घना मन मोहना रे देवकी नंदना मन मोहना रे देवकी नंदना देवकी नंदना देवकी नंदना जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वर्गीय जयरामबुवा घडीगावकर गवळण होती म्हणजे त्यावेळी गाणीच वेगळी होती. ऐकलं आल्या 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 पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी आल्या आल्या पाच गवळणी आल्या आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा धन्यवाद. या ठिकाणी म्हणजे अशी बाबांची कीर्ती होती नाही का. जुनो काळ पहाडी पगाची बाळागाडी म्हणजे मामा त्यांनी जे वर्णन केलं बुवाचं जवळजवळ शेवटपर्यंत बुवा भजन करत जायच्या शेवटपर्यंत भजन करत होते. आणि काय तो पंचमला आवाज लावायचे पहाडी खाली आम्ही बसायचे एकाची फाटायची तेवढं आवाज लावू. बाकी बारीक का पकडणार तू दातात पकडत रे दाताडे कुर्लेर सर्व्हिस काय पाठवू तसं सांगा. तांदूळ म्हणता औषध तांदूळ लावला बासमती त्या बासमती तांदूळ होतो हे कन्यू नाही लावला नशीब. कैलासाचे भजन महर्षी बुवाश्री जयराम घाडीगावकर यांच्या स्मरणार्थ बुवाश्री जयराम घाडीगावकर यांचे शिष्य सन्माननीय बुवा माणिक दळवी बरोबर. पूर्वी लाईट नव्हती तुला लाज शरम काहीतरी वाटू हवी हे तुझं माझा जन्म काय लाईटीशिवाय काय सांगत तुला शरम वाटली नाही कशी मागता. पूर्वी म्हणता लाईट नाही म्हणजे बाकी त्यांना काय कामा नाही ते तुझ्या तकडे असतात तकडे नाही आकडे कामा सगळी सकाळची कामं फटफटी कामं असतात. म्हणता 8-8 10-10 पोरा तेव्हा लाईट नव्हती. त्याच्यानंतर काय म्हणता 5 पोरा हम दो हमारे 6 तेव्हा म्हणता लाईट इली. हम दो हमारे 8 तेव्हा म्हणता 0 तो बल्ब पिलो. आणि आता हम दो हमारे 2 चायना तो बल्ब पिलो. चायनाच्या बल्बचा काय लफडा काय चायना तो बल्ब लावला काय काय पुढे सांगतोय त्यात पुढे यायचे. आता व्यंग्य प्रत्येकाचा व्यंग्य व्यंगावर आपण काय बोलायचं ना. आता स्वतःची इटम ना केलं आज जॅकेट रेडे बेडे घाललं काही कोक हे आमच्याकडे रेडे ऐकणारे असे येत जॅकेट घालून हेडे हेडे काय कर म्हणले लिव आता रात्रभर लिव. कोंबडी म्हणता कोंबडी हे तू खात हे व्हेजिटेरियन हा तो मासू नाही त्याच्यामुळे इटम ना झाली आमच्या. या ठिकाणी सन्माननीय दयानंद तिर्लोटकर बारी अशीच होऊ दे. या ठिकाणी हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय मंडळ. लाईव्ह लाईव्ह आज तुका रेंज असत बुवा रेंज बदला तुका रेंज हवी
ए जिओ तो मोबाईल दाखवतो तू काय लोक राहतात हे तो करतो बघितलं नाही हरकत नाही बाकी काही ना काय सांगितलं तरी पण बुवा या ठिकाणी मागवचे किती पैसे तू काय म्हणतो माझे पैसे फिटले काय काय एक सांगितलं त्यांना माझे पैसे याक काहीतरी समजला की माझे पैसे फिटले म्हणून समजा तू पण घेऊ नको तू आज आम्ही समजू बारेचे पैसे फिटलेले होत आणि पैसे काय तू घेत नाही तू करोडपती आणि आम्ही लखपती हे रुपया म्हणता घेता म्हणून तुका सुरुवातीक सांगितलंय साहेबांची ओळख तुझी भारी आहे तुका तो किती ठेवला नाही आता आपण सांगितलंय एक कदम स्वच्छता की ओर आता काय कर भजन संपला ही सतरंजी उचलला नाही की झाडू मारून घेतोय आमच्या त्या बाजूक आमच्या वाडीच्या गावात ना एक माणूस त्यांनी खैसचा कोंबडी आणला ना खैली कोंबडी होत लय लांब लांबची लोक भूक घेतात हो एक कोंबडी 2 कवटा घालता गावला कधी बघितला पण देवाच्या सांगतं एक कोंबडी 2 कवटा घालता यांनी बघितलं 2 कवटावाली कोंबडी घराकडे गेलो जी खुराडात 7-8 कोंबडी होती त्यांना घातला खुराडात आणि असलो चाकू घेतला म्हणालो जर तुम्ही सकाळी प्रत्येकान 2-2 कवटा नाही घातलास तर तुमका कापतलंय ती पोरा घावारली झोपलो सकाळी पुन्हा फाटफटी उठून त्या घोड्याकडे गेलो पहिल्या कोंबड्या उचलला बघता तो सुरू दाखवला पहिल्या कोंबड्या उचलला तिच्या खाली 2 कवटा तू बच गई तिका बाजूक केला दुसरे उचलला तिच्या खाली 2 कवटा बच गई तिसरी पोरा होती हो कोंबडी त्याला काय एवढी बारीक बारीक पोरा पण ह्याका घाबरून त्या बारक्या पोरांनी पण 2-2 कवटा घालून केली हो वाटाने एवढी वाटाने 2-2 कवटा घातला नाही आणि 5व्या उचलल्याबरोबर याक कवाटीतला बरोबर बुवा तो घाबरलो म्हणाला तू का आता कापणार तो कापणार म्हटल्याबरोबर तो म्हणता 2 कवटा घातला नाही ती कोंबडो होतो मी कोंबडो असं याक कवाट घातलंय भयाचा घी नाही तर घरात जा कोकणामध्ये वृद्धाश्रम आहेत नाही तशी नाही वृद्धाश्रम आहेत पण त्यामध्ये बाहेरच्या लोकांची त्यांचे आई वडील बघा आपले आई वडील काय करतात लहानाचं मोठं करतात काबड कष्ट करतात जर आपल्या झिलान बापसाकडे गावात तुमका सांगते बापसाकडे जर अँड्रॉइड पीस मागितला मोबाईल तर बापूस काय करता कामाचे तास वाढवणार जर 6 वाजता घरी येतो तो 8 वाजता घरी येता पण पैसे गोळा करून बघा आपल्या त्या मुलाला किंवा मुलीला तो अँड्रॉइड फोन घेऊन देणार पण ती पोरा काय करतं एकदा त्यांच्या हातात फोन गावलो पोरांचं सांगतं स्वतःच नाही सांगितलं व्हॉट्सअपवर म्हणतात आपका माई तीच मुलगी किंवा तोच मुलगा जर आपला बाबा आपले वडील कामावरून थकून लागून जर घरी आले तर त्या मुला मुलीचं लक्ष नसतो तांब्यावर पाणी सुद्धा देत नाही अशी आजकालची परिस्थिती म्हणून म्हणतो बघा वृद्धाश्रम आपण म्हणतो बुवाने सांगितलं वारकरी आणि शेतकरी यांचे आई वडील कधीच वृद्धाश्रमामध्ये नसतात खरी गोष्ट आहे ती पण मी असं म्हणतो जर का या आपल्या समाजामध्ये जेवढा हक्क आपल्या मुलाला आहे तेवढाच हक्क आपल्या मुलीला असता तर मी म्हणतो या भारत देशामध्ये एकही वृद्धाश्रम असला नसता कारण शेवटी अशी टाळे पुढे बोलू एकाच विचारतं पटकन हो होय म्हणा काय होय म्हणती जनपजन गौडा नशीब तू शनया तुका शनया सुरुवातीपासून शनया आठवता काय तर मगाशी मामाची काय पोरगी काहीतरी पप्पी काहीतरी सांगितलं जुनी गाणी पप्पी मला वाटतं तू चावत बिवत नाही ना ढात नाही कारण दात म्हणता ओम भगनी भागवत भगवासे भगवगे ओम भत्स्वाहा इज्जत पापड करून इज्जत पापड स्वतः बघितलं त्याचे 2 दात पुढे असते पापड कसं खाता हरकत नाही बुवा पण बरंच काय काय सांगितलं या ठिकाणी काकानी म्हणता काकी काहीतरी सांगितलं काकाचा आणि काकीचा लय म्हणता मारता ते का काय झोपेत ना उठव गेली ती आपल्या काका म्हणजे नवऱ्याक
झोपेतनं उठाव केली तर काकान काहीतरी केलं, म्हणजे त्याचा विषय होतो आपले, माझ्याकडे होतो तो, पण आज व्हाया व्हाया असो गेलो. त्याचा एकदा झाला हळदी कुंकू घरात. बहिणीने म्हणताना हो हळदी कुंका काय घालू आज, हळदी कुंकांका येणाऱ्या बायकांका काय देव, तो म्हणता बाकी काय देऊ नको, माझा व्हॉट्सअप नंबर दी. जनरत्न बुवा जय राम, बुवा जय राम, नित्य गाईल हो हरिनाम. भजन रत्न बुवा जय राम, नित्य गाईल हो हरिनाम. हरि भजनाची राखुनी शान, हरि भजनाची राखुनी शान, बुवयाना याना माघारी परतुना, बुवयाना याना माघारी. भजन रत्न भजन रत्न जय राम, नित्य गाईल हो हरि भजनाची राखी शान, हरि भजनाची राखी शान, बुवयाना याना माघारी परतुना. कदम पांचाळ पाटील परब, कदम पांचाळ पाटील परब, गणपत गाडी ठोकर वामन. जबल बारी से सामने केले, जबल बारी से सामने केले, राखुनी हरी भजनाची शान. पहाडी आवाजाचा बादशाह, पहाडी आवाजाचा बादशाह, गाई अभंगार गौरणा. रत्न हे गेलं सोडून आम्हा, रत्न हे गेलं सोडून आम्हा, गहिवरले सारी जन, गहिवरले सारी जन. देह छिदविला हरिनामात, देह छिदविला हरिनामात, बुवयाना याना माघारी परतुना, बुवयाना याना माघारी परतुना. शिष्य घडविले लाख मोलाचे बघा, शिष्य घडवले, मगाशी बुवाने सांगितलं शिष्य घडवले. एक शिष्य म्हणजे चंद्रकांत बुवा तिरोडकर, आणि ज्यांनी डबलवारी भजनाचा वारसा जपला बुवांच्या पाठीमागे आणि आपलं नाव कमवलं, नाव आपलं मोठं केलं, ते म्हणजे बुवा ऋषी बुवा घाडीगावकर. म्हणून म्हणतो बघा, शिष्य घडविले लाख मोलाचे, घडे दिले सगळेच भजनाचे.